यानंतर बातमी सोलापुरातली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण, भीमा नदीवर उभारलेलं आणि जवळपास 117 टीएमसी क्षमतेचं हे धरण संपूर्ण सोलापूर धरणाची तहान भागवतं। पण गेल्या काही वर्षांपासून याच पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचा धोका वाढतोय का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका। पुणे शहरातील दूषित पाणी उजनी धरणात। सोलापूर जिल्ह्यात 5 ते 6 नवीन कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी। सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारं उजनी धरण, पण याच उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जाते। उजनी धरणातून संपूर्ण सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। गेल्या काही काळापासून पुण्यातील कुरकुम MIDC, पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी हे उजनी धरणात मिसळतंय। पाण्यात केमिकलजन्य पदार्थ पसरत असल्यामुळे त्याचा धोका वाढताना दिसून येतोय। त्यामुळे देशातील अनेक जलतज्ञांनी याविषयी अगदी उघडपणे आपलं मत मांडलंय। उजनी के पानी से कुछ तो कैंसर का भी धोखा होता है। बहुत ज़्यादा। अभी तो थोड़ा कम है, क्योंकि अभी आपकी जो पानी की मात्रा है उसमें जो केमिकल कंटेमिनेशन है उसका लेवल थोड़ा कम है, इसलिए अभी केवल थोड़े मरीज सामने आए हैं। बहुत सारे मरीजों का पता नहीं चल रहा है, लेकिन आने वाले समय में ये जो कंटेमिनेशन का लेवल है ये बहुत हाई होगा, बहुत बढ़ेगा। और फिर तो अभी तो केवल पीने वालों को होता है, फिर उसके पास जो जाएंगे उनको भी होगा, क्योंकि क्रोमियम की मात्रा इस पानी में जैसे जैसे कंटेंट बढ़ेगा वो बहुत भयानक होगा। 1980च्या दशकात भीमा नदीवर हे धरण बांधण्यात आलं। याची क्षमता जवळपास 117 TMC इतकी आहे। मात्र गेल्या 30 ते 40 वर्षांपासून केमिकल युक्त सांडपाणी रोखण्याबाबत कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीयेत। सोलापूर शहर मध्याचे आमदार देवेंद्र कोठेंनी अधिवेशनात सभागृहात हा मुद्दा मांडलाय। उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुम MIDC असेल, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो, तो मागच्या 30 ते 40 वर्ष ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे। सोलापुरात अलीकडच्या काळात 5 ते 6 कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे। याचा अर्थ सोलापुरात कॅन्सर पेशंटची संख्या त्याहून अधिक वेगानं वाढते आहे। खरं तर ही सोलापूरकरांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे। मात्र आता या सर्व परिस्थितीवर गंभीरपणे विचार होणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात उजनी धरणातील पाण्यामध्ये प्रदूषण आहे आणि तेच पाणी सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी पिण्यासाठी म्हणून सोडलं जाते। याचा थेट परिणाम कॅन्सरचे रुग्ण सोलापूर परिसरामध्ये वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। 2 दिवसापूर्वी आमदार देवेंद्र कोठे यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडला, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। आमदार देवेंद्र कोठे यांनी उजनीच्या प्रदूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढते हा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित केलाय। आता या मुद्द्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने पाहणार आणि काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।